बरं सर, मी तुमच्याकडे असं आलो होतो. माझे नाव यशवंत पंडित लोहार, मी राहणारा धुळ्याचे आहे. मी इथं नाशिकला 3 वर्षापासून राहतोय, पण मी इथं दामोदर चौकात राहतोय. मी सतीश सोनवणे यांच्याकडनं 30,000 रुपये व्याजाने घेतले दवाखान्यासाठी. बर. पण मी 1-1.5 वर्ष असल्यामुळे मी त्यांना व्याज बी देतोय आणि त्यांना कॅश पेमेंट बी देत होतो व्याजचे. पण त्यांची असं गोष्ट झाली, मी 3 महिन्यापासून आता व्याज माझ्याकडनं जमत नव्हतं, मी देत नव्हतो. पण त्यांनी गुंड लावून मला मारठोक केली आणि साईडवर येऊन बी मारलंय मला त्यांनी. तुम्ही काय करता? मी फॅब्रिकेशनचं काम करतो साहेब. तिथे येऊन गुन्हे घेऊन हो, तिथं येऊन गुंड्यांनी लावून मला मारलेलं आहे. काय नाव त्याचं? सतीश सोनवणे सर. नंबर द्या. भाऊ एका मीटिंग मध्ये कॉल करतो लगेच. 9766 एक मिनिट. 9766 52 52 73 73 35. मॅडम झूम कर एक मोबाईल. हॅलो, सतीश सोनवणे का? दिनेश साळे बोलतोय, वंचित बहुजन युवा आघाडी सातपूर शहराध्यक्ष. ते लोहार आले होते माझ्या ऑफिसला. ते काय व्याजाचे पैसे देऊन व्याज देऊन तुम्ही मारझोड करता, गुंडे पाठवता, त्यांना काम करून देत नाही, त्रास देता. भाऊ एवढी गुंडागर्दी वंचित बहुजन आघाडीच्या याच्यात चालणार नाही. आणि तुम्ही कुठं राहिलाय? ऐका ना, मी तुमच्याकडे येतो, त्यांना घेऊन येतो मी तुमच्याकडे. राहायला कुठे आहे तुम्ही? राहायला कुठे आहे? हा, कधी भेटाल? बरं, येतो मी अर्धा समय त्यांना घेऊन. तुम्ही कुठेही बोलवा, तुम्ही कुठेही बोला. बरं, त्यांना घेऊन येतो मी कंपनीमध्ये. काय आहे ते समोर समोर मारझोड गुंडेगिरी वगैरे नाशिकमध्ये चालणार नाही बरं का. हा, हे सोबत यांची फॅमिली सोबत आहे, त्यांचा मुलगा सोबत आहे. आणि नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडी कोणाचीच गुंडागर्दी खपून घेणार नाही, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही माणसं घेऊन जाता त्यांच्या साईडवर, हे फॅब्रिकेशनचं काम करत तुम्ही तिकडे जाऊन माणसांना घेऊन जाऊन तुम्ही मारझोड करता. एवढे तुम्ही मोठे भाई झाले का नाशिकचे? आणि तुम्ही व्याजाने नाही व्याजाने तुम्ही पैसे देता, परवाना आहे का तुमच्याकडे? सावकारी परवाना आहे तुमच्याकडे? त्यांनी आलो मी त्यांना तुमच्या कंपनीमध्ये घेऊन. हा, आलो. नंबर पण आहे, व्याज कधी टाकणार आहे काय ते पण. तुमच्याकडे पूर्ण काही रेकॉर्ड आहे ना? तुम्ही किती पैसे दिले, तो तुम्ही व्याजाने नाही दिले, तुम्ही पैसे दिलेला पुरावा आहे, संपला म्हणा विषय. आज उद्यामध्ये व्याज तरी दे, एवढं तंदीची वाईफ आहे सदी शीतल सोनवणे. फोन उचलत नाही, पटकन पाठव, ऍड्रेस पाठव. ऍड्रेस पाठव. हे बघा, 15 तारखेला पैसे पाहिजे. एकदम धमकी आहे. 7 तारखेचा दिवस गेला बरं का, ते सुद्धा टाकले त्यांनी. दिवस गेला, हा दिला. आणि रात्री सुद्धा बोले म्हणजे तुम्ही त्यांना आम्ही तुम्हाला फुकट पैसे देऊ. आणि सर मारठोक केली ना, तुम्हाला 10 लोक पण सांगतील जिथे मारठोक केली ना, तिथले आजूबाजू सोसायटीवाले पण सांगतील किती. पोलिसांचं काय? पोलिसांचं आणि पोलीस लोक पण त्यांच्याकडेच बोलतात. आणि पोलीस लोक दिवसातून 10 फोन करतात सर. आणि 112ला कधी फोन केला ना. डॉक्टर बनतो का? फोनला सांगतो मी, डॉक्टर म्हणून त्याला सांगतो पैसे द्या असं. सुंदर हवालदार त्यांचं पोलीस लोक सगळे त्यांच्याकडून बोलतात, त्यांच्याकडनं फोन बोलतात. करतात, पर्सनली फोन करतात, त्यांचे पैसे देऊन टाक. पोलिसांना हा नियम अजून आला नाही. मला नाशिक पोलीस कमिशनर संदीप कर्णिक साहेबांना एक विनंती आहे की कोणत्याही सावकारीचा परवाना नसल्या कारणाने पण, कोणताही पुरावा नसल्याने पण हे गरिबांची कशी. तुम्ही बघा साहेब, व्याज दे, व्याजाने पैसे तुला दिलेले आहेत आणि व्याज देऊन सुद्धा मारझोड होतोय, गुंडागर्दी लावून गरिबांवर अन्याय अत्याचार होतोय. पोलिसांनी याच्यावर दखल घ्यावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी पक्ष हा गोरगरिबांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरेल आणि याला वेगळं वळण लागेल. मला पोलीस प्रशासनाला सांगायचे की जेवढे नाशिकमध्ये बिना परवाना व्याजाचा सावकारी चालवणारे यांच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी, ही माझी वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून माझी नम्र विनंती आहे पोलिसांना. चला आपण त्याच्या कंपनीत जाऊ, काय त्याचा स्वतः करू.